श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 270 चांगदेव भट्टास शपथेचे स्वरूप कथन। एके दिवशी चांगदेव भट सर्वज्ञांची धोतरे धुण्यासाठी गेले होते। धोतरे वाळल्यानंतर घड्या केल्या। तेवढ्यात एक वस्त्र विकणारा व्यापारी आला आणि त्याने सांगितले, माझे धोतर धुवून आण, नाही तर तुला श्री चांगदेव राऊळ सर्वज्ञांची शपथ। असे ऐकून चांगदेव भटाने ते धोतर धुवून आणून दिले। तेवढ्यात दुसरा व्यापारी आला। तशाच पद्धतीने चांगदेव भटाकडून धोतर धुवून घेतले। अशी शपथ घालून सर्व व्यापाऱ्यांनी आपली धोतरे धुवून घेतली। यातच 2 पहर झाले आणि चांगदेव भट थकले भागले भुकेले असे सर्वज्ञांच्या मुक्कामाच्या ठाई आले। सर्वज्ञांनी विचारले, बटिका उशीर का झाला? मग चांगदेव भट्टांनी मागील सर्व वृत्तांत सर्वज्ञांपुढे सांगितला। यावर सर्वज्ञ म्हणाले, तुम्हाला धोतर धुण्याचे काय कारण? तुम्ही येथे परत यायचं होतं, येतीच ये आणि हे समर्थ की। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।